मित्र नमस्कार. मी श्रावण गुरुजी. छत्रपती संभाजीनगरमध्ये पौरोहित्य करत असताना तुम्हा सर्वांपर्यंत पुन्हा पुन्हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ टाकत असतो. यावेळेस मात्र वेगळी संकल्पना आहे बरं. पहिला देवपूजा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम पेजवरचा ब्लॉग आपण आपल्यापुढे घेऊन येत आहे. श्री क्षेत्र गिरनार या ठिकाणी 108 कुंडात्मक भव्य अशा श्री दत्त महायागाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि त्या यागाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी माझ्याकडे असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी दत्त यागाचा पूर्ण वृत्तांत भेटणार आहे. चला तर मग पूर्वतयारी, ज्या दत्तयागाची सुरुवात उद्यापासून होणार आहे त्याचा ब्लॉग आणि पूर्वतयारी आपण बघूयात. धन्यवाद. हे पुण्यवाचन मंडल, या ठिकाणी पुण्यवाचन गणरायाचं पूजन अभिषेकात्मक केले जाईल. हे पुण्यवाचन मंडल, षोडश मातृका मंडल, आपल्या कुलदेवतेच्या अंतर्गत असलेला षोडश मातृकांचा हा परिवार. या षोडश मातृकांचं पूजन या ठिकाणी उद्या केलं जाईल. हे वास्तुमंडल या ठिकाणी मांडलेलं आहे. यज्ञाच्या नैऋत्य कोणामध्ये या ठिकाणी या वस्तुमंडलाची स्थापना केली जाईल. मित्रहो, हे चतुष्षष्टी योगिनी मंडल, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती आणि त्यांच्या अंतर्गत असलेल्या 64 देवता यांचं सुद्धा या ठिकाणी स्थापना पूजन होणार आहे. एक पंचाक्षर क्षेत्रपाल मंडल, अर्थात क्षेत्राचे संरक्षण करणारे देवता, त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्थापना पूजन होणार आहे. मित्रहो, हे चतुष्षष्टी भैरव मंडल, यांचं सुद्धा या ठिकाणी स्थापना पूजन केलं जाणार आहे. प्रधान मंडल अर्थात दत्तभद्र मंडल, याची सुद्धा या ठिकाणी उद्या स्थापना केली जाणार आहे. दत्तभद्र मंडल या मंडलावरती श्री दत्तांची मूर्ती, जिची प्राणप्रतिष्ठा करून या ठिकाणी स्थापन केले जाणार आहे. अत्यंत रेखीव असं पुरोहितांनी रचलेलं हे दत्तभद्र मंडल. हे सूर्यादी नवग्रह मंडल, या ठिकाणी नवग्रहांची स्थापना पूजन केले जाणार आहे. सूर्यादी नवग्रह मंडल देवता, आदिदेवता, प्रत्यादी देवता, इंद्रादी, दशदिक्पाल, पंचलोकपाल, वास्तु आणि क्षेत्रपाल अशा एकूण 44 देवतांचं आपण या ठिकाणी स्थापना पूजन करणार आहोत. ईशान्य स्थित एकलिंगतो भद्रमंडल, अर्थात रुद्र महादेवाचं पूजन. या ठिकाणी महादेवाचं पूजन करून आपल्याला स्थापना जी आहे ती संपन्न करायची. मित्र, पुरोहितांनी अतिशय मेहनतीने या पूर्ण पूजेची मांडणी केलेली आहे. आपण ही मांडणी बघू शकता की ज्यामध्ये पुरोहितांनी दत्तभद्र मंडल, दत्तभद्र मंडल त्याची मांडणी केली पुरोहितांनी. अगदी या ठिकाणी दत्तांचं स्थापना पूजन आपण उद्या करणार आहोत. आपण अशी एकंदरीत असलेली जी पूर्ण स्थापना होती तिथं बघितली. आपण आता कुंडांकडे बघूया. हे बघा, अशी कुंडांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या सर्व कुंडांवरती यजमानांची विशिष्ट संख्या असणार आहे. त्या यजमानांच्या संख्येने आपण त्या कुंडांची पूर्तता करून त्या ठिकाणी हवन संपन्न करणार आहोत. श्री दत्तनारायण प्रतिष्ठान पुणे यांच्याद्वारा 2 दिवसीय आयोजित गिरनार क्षेत्र या ठिकाणी दत्तात्रयांच्या अखत्यारीत होत असलेला हा दत्तयाग सर्वांसाठी लाभप्रद ठरावा. गुरु दत्तात्रयांचा आशीर्वाद सर्वांना प्राप्त व्हावा आणि या विश्वाच्या कल्याणासाठी असलेला हा संकल्प सर्वांसाठी दृढ ठरावा, याच सदिच्छा. बाकी आपला पहिला ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला, आपल्या ब्लॉगला शेअर करा आणि लाईक करून कमेंट करा आणि सांगा कसं वाटतंय ते. धन्यवाद. जय गिरनारी.